महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या संगणक आधारित परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे निर्देश दिलेत। भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणे आवश्यक आहे। मात्र नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थी आणि यंत्रणांना पुरेसा वेळ मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे संगणक आधारित सीबीटी परीक्षा पद्धती तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच घेतल्या जाव्यात असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अभिषेक मोठाळा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, एमपीएससी परीक्षेच्या नव्या प्रणाली संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिले? एकूणच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संगणकीय आधारित परीक्षा पद्धती संदर्भात मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागणार आहे। विद्यार्थी संघटनांकडून सातत्यपूर्ण मागणी ही मागणी आपल्याला होताना दिसत होती आणि त्यानंतरच मुख्यमंत्री यांनी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव असतील किंवा सामान्य प्रशासन विभाग असेल यांच्यासोबत आपल्याला बैठक घेतल्याचं दिसतंय आणि या बैठकीनंतर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत होणं आवश्यक आहे। मात्र ती परीक्षा जी नवीन पद्धत आहे ती परीक्षा पद्धत लागू करताना विद्यार्थी आणि यंत्रणेंना पुरेसा वेळ मिळणे ही महत्वाचं आहे आणि त्यामुळेच ही जी प्रक्रिया आहे, परीक्षा पद्धती आहे ती तातडीनं न लागू करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्यानं अंमलात आणावी अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आणि तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा ह्या सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच घेतल्या जाव्यात असं देखील सांगण्यात आलं। त्यामुळे एकूणच मोठा निर्णय हा सध्या म्हणावा लागणार आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।